तेरवी आणि या निमित्त आज या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम, पूजनाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम त्रिगुणात्मक आहे। सुरुवातीला पूजन झालं, नंतर भोजन झालं आणि शेवटी उरलेला कार्यक्रम भजनाचा, हरिकीर्तनाचा आमचे सन्माननीय आदरणीय कुमराजी टेंबरे, हेमंत भाऊ टेंबरे आणि मुकुल भाऊ टेंबरे या परिवारामध्ये आज हरिकीर्तनाचा कार्यक्रम, आईचा शेवटचा कार्यक्रम। कारण की म्हटलं गेलेलं आहे की माणूस जन्मल्यापासून तर माणसाच्या मृत्यूपर्यंत एकूण 16 संस्कार होतात आणि 16वा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार। याच्यानंतर माणसाचे कोणतेही संस्कार उरलेले नाही आणि हा अंतिम संस्कार आहे आणि निमित्त आहे तेरवी। या तेरवी निमित्त आमच्या या गावातील आमचे सन्माननीय आदरणीय शरणागतजी यांच्या माध्यमातून आमच्या या गावामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम झालेला आहे, त्यांच्या संपर्काच्या माध्यमातूनच। तरी पण माझ्या बोलण्यामध्ये, समजवण्यामध्ये अनेक चुका घडून येतील, चुका झाल्यास पदरात घ्याल व तुम्ही संत मायबाप मार्गदर्शन कराल एवढी सर्वांना अशी विनंती करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तत्पूर्वी माझा परिचय, तेवढा काही मी शास्त्रकार नाही, कीर्तनकार नाही, पण धन्य त्या माऊलीची कृपा की आज मला या गावामध्ये, या टेंबरे परिवारामध्ये माऊलीच्या कृपेने 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आमच्या शरणागतजी, त्यांचे सुद्धा आभार। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय। आणि याच संसार सागर अमृत करण्याकरिता जयदास महाराज यांचं 4 चरणाचा अभंग आणि या 4 चरणाच्या अभंगाद्वारे आमच्या हरिकीर्तनाला, या प्रसंगाला सामोरून नेण्यात येईल। शेविषी अभंग सादर होत आहे। पंढरीनाथ भगवान की स्वर्गीय केलनाबाई की गजलमासी येऊनी करावे साधना,
तर शेविषयी अभंग ठेवण्यात आलेला आहे जयदास महाराजच्या आणि पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की जन्माशी येऊनी करावे साधन आणि तेने जन्म मरण दूर होती. हा जन्म आला कसा आणि गेला कसा अजूनही काही दिसला नाही. समर्थ सांगतात अरे कहां से आया बंदे कहां से आया बंदे अरे कहां है जाना अरे अभी तक तूने इसे अरे क्यों नहीं जाना. म्हणून जाणून घेणे आवश्यक आहे की हा जन्माला आला कसा कोठून आला कोणत्या ठिकाणामधून आला याच्या आधी आम्हाला शोध लावा लागेल. इकडे समर्थ सांगतात अरे कैसे मिला ये देह कैसे मिला कैसे मिला ये देह कैसे मिला विचार करो भैया कैसे अरे विचार करो भैया ये कैसे मिला. हा मिळाला तर कसा मिळाला हा आला कोठून कोठून आला असेल. हा मनुष्य जन्म कारण की शब्द बनलेला आहे जन्म
जन्माबरोबर जे मृत्यूची नोंद झाली. शब्द बनलेला आहे ज म, जन्माबरोबरच मरण झालेला आहे. मग हा आला कसा? हा कोठून आला? कोठून आला असेल ना? आता तुम्ही म्हणाल बापा जवळून आला, कोणी म्हणेल माये जवळून आला, असाच ना. पण त्याच्या आधी हा आला कोठून? इकडे समर्थ सांगतात या देहाची उत्पत्ती झाली कशी, या शरीराची उत्पत्ती झाली कशी. तर समर्थ सांगतात या जीवाची जी उत्पत्ती आहे ही अन्नामधून झाली. कुठून झाली? अन्नामधून झाली. अरे अन्नच राहिला नसता तर हा देह निर्माण झालाच नसता. कारण की तोच अन्न या सजीव सृष्टीवर पशु पक्षी सर्वांनी खाल्ला आणि त्याच अन्नामधून आम्हाला जीवनदान मिळाला. उदाहरणार्थ पाहायला गेला, प्रत्येकाच्या घरी बोरीमध्ये तांदूळ आहेत का नाही? प्रत्येका घरी बोरीमध्ये तांदूळ आहेत. त्या बोरीमध्ये गाडरी झाली, तिरोणी झाली. कोणी टाकला का? कोणीच टाकला नाही. याच्यावरून असा निष्कर्ष निघाला की ह्या जीवाची जी उत्पत्ती आहे हे अन्नामधून झाली. अरे अन्नच राहिला नसता तर हा जीव निर्माण झालाच नसता. म्हणून समर्थ सांगतात ग पहिली माझी ओवी ग अन्न खाला त्या पित्याने. पहिली माझी ओवी ग बापाच्या ब्रह्मांडामध्ये राहिला. तर गर्भ झाला कुणाला? गर्भ झाला कुणाला? अरे गर्भ झाला मायेला की बापाला? कोणाला झाला असेल? बापाला गर्भ झाला. अरे बापा जर राहिला नसता तर हा निर्माण झाला असता का? कारण तिकडे समर्थ सांगतात की तुका म्हणे बाप माझ्या कैवारी आला. 16 सांदे 72 कोटड्या ही काया रंचली आणि निराकार वस्तू कैशी आकारा आली. पण इकडे कहाण्यामध्ये दंतकथेमध्ये सांगतात महाराज लोक की प्रसादी खाल्ल्यानं पोरा होते. प्रसादी खाल्ल्यानं पोरा होते तसं दंतकथेमध्ये लिहू सांगतात. काही एक होता महाराज, त्याला मुलं बाळ नव्हतं, तो त्याच्याकडे पाहायला गेला तर त्याला पोरगा झाला. प्रसादीना पोरा झाले तर त्या माणसाची काय गरज पडली असते सज्जनांना. कारण की समर्थ सांगतात पहिली माझी ओवी गन्न खाल्ला त्या पित्याने आणि 7 हप्ते जाऊन राहिलो बापाच्या ब्रह्मांडे. बापाजवळ राहिला 7 हप्ते. 7 49 दिवसाचा गर्भ त्या पित्याला झाला, त्या वडिलाला झाला. मग हा आला कसा? हा आला कसा याचा आम्हाला आधी शोध घ्यावा लागेल. कारण की बापा जवळून हा आला कसा? एका कवीने लिहून ठेवलेला होता की वर ढगाला लागली कड आणि पाणी थेंब थेंब पड. जेव्हा तुझं माझं जुड तेव्हा पाणी थेंब थेंब पड. जोपर्यंत 2 वस्तू एकत्र येणार नाही तोपर्यंत तिसरी वस्तू प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून 2 वस्तूचा संयोग होणे आवश्यक आहे. म्हणून कवीने लिहिलेलं होतं की वर ढगाला लागली कड आणि पाणी थेंब थेंब पड. तोच पाणी पडण्यासाठी खार पेरण्यात आली. काय पेरण्यात आली? खार पेरण्यात आली. जसा कास्तकार आपल्या
वावरामध्ये खार पेरतो तशासारखी खार पेरण्यात आली. इकडे समर्थ प्रमाण सांगतात, अरे बिन बापाच्या शेतीमध्ये, अरे बिन बापाच्या शेतीमध्ये, अरे हा कसा अंकुर उगवल, बिन बापाच्या शेतीमध्ये कसा अंकुर उगवल, अरे या सद्गुरु माऊलीनं आपला बीज कसा जगवला, या सद्गुरु माऊलीनं आपला बीज कसा जगवला. त्या सद्गुरु माऊलीनं आपला बीज कसं जगवलं. हे बिन बापाची खेती होती, बिन बापाची खेती होती. येथे माई लागला नाही आणि बापाही लागला नाही, अशी संत समर्थाने ते खेती केलेली होती. संत समर्थाने खेती केलेली होती. एक कुणब्याने शेती केली आणि गाय मोकळी सोडली. अरे गायीच्या गळ्या नाही दावा आणि गाय हिंडे गावो गावा. तू का म्हणे गाय धरा आणि चुकवा 84चा फेरा. ते गाय आम्हाला धरावं लागेल. आणि त्याच शेतीमध्ये त्या संत समर्थांनी त्या गुरुदेव माऊलीनं खार पेरलेलं होतं, बीज पेरलेलं होतं वडिलापाशी 49 दिवसाच्या. म्हणून इकडे समर्थ सांगतात, आणि त्याच शेतीला गरज होती पाण्याची, गरज होती पाण्याची. म्हणून समर्थ सांगतात, गामग कोण्या एका दिवशी अरे तो मेघ गरजला, आणि गंगेयाला पुरलो गरजला आणि गंगेला पुर लोटांगण. गंगेला पुर भुजंग वाहिला आणि जाऊन पडला डोहामध्ये. त्या डोहामध्ये पडला तरी पण आम्हाला काही माहित झाला नाही. का म्हणून माहित झाला नाही. इकडे समर्थ संत समर्थ सांगतात, अगा 8 हाताचे वावर, 8 हाताचे वावर आणि बीज पेर
आलेला होता ओठ हाताचे वावर आणि बीज पेरला सुंदर असा सुंदर बीज त्या वडिलापाशी पेरण्यात आलेला होता. वडिलापाशी पेरण्यात आलेला होता. मग हा आला कसा? त्याच वडिलाच्या बंक नाडीमधून याचं येणं झालं, माणसाचं येणं झालं 21 स्वर्गामधून. आमचं लिहिलेलं आहे की आमची खेलनबाई ते स्वर्गाला गेली. कुठे गेली ती? आता हे सांगतील बसणार आहे. कुठे गेली ती खेलनबाई? स्वर्गाला गेली. कोणाला सांगून गेली का? मग तुम्हाला कसं माहित स्वर्गाला गेली म्हणून? कारण की या कार्डमध्ये लिहिण्यात आलेलं आहे की आमची आई खेलनबाई हे स्वर्गाला गेली. अरे जो स्वर्गाला गेला तो कधी वापस आला नाही. आणि ज्या नापत्रिका बनवला त्यांना कधी स्वर्ग पाहिला नाही. याचा अर्थ पत्रिका खोटा आहे. ओके नाही? कारण की आमची आई मेलीच नाही. आमची आई मेलीच नाही. अरे मेली असती तर तुम्हाला दिसली असती आणि तुम्हाला सांगून गेली असती की दादा रे मी जाऊन राहिलो, बाई मी जाऊन राहिलो, तो माझी तेरवी करायला. का करा? तेरवी गेली तेव्हाही दिसली नाही आणि आली तेव्हाही दिसली नाही. मग आला असेल कोण ना गेला असेल कोण? हे तेरवी होय कोणाची? तेरवी कोणाची होय? खेलनबाई मेलीच नाही. खेलनबाई मेलीच नाही. अरे मेली असती तुम्हाला सांगून गेली असती की दादा रे मी जाऊन राहिलो. मग हे तेरवी होय कोणाची याच्यात आम्हाला उकल करावं लागेल. या कीर्तनाच्या माध्यमातून, या जागृतीच्या माध्यमातून. म्हणून इकडे समर्थ सांगतात कहां से आया बंदे का आय जाना, अरे अभी तक तूने इसे क्यों नहीं जाना. म्हणून जाणून घेणे आवश्यक आहे आणि निमित्त आहे तेरवी. कारण की आमची आई खेलनबाई यांचे 7 गेले ना 5 राहिले. 7 5 12 आणि आज होऊन राहिले 1 13. अरे जोपर्यंत 13 सिद्ध होणार नाही तोपर्यंत तेरवी म्हणजे काय हा मला कळणार नाही. समर्थ सांगतात गा 13व्या मण्याची माळ आली हाता, 13व्या मण्याची माळ आली हाता आणि ते गेली अवचिता मेहरूपाशी. सोमाचा दोरा तुटून या गेला आणि ओमकार भंगला वाच सहित. आमच्या आईचा सोमाचा दोरा तुटून गेला मग आई काही दिसली नाही. इकडे समर्थ सांगतात काही वरची तुटली टोरी ना खालचा देव बोंबल्या मारला. आता बोंबल्या. आमची आई गेली 13 दिवस तो धंदा. आमची आई गेली सद्गुरुनाथ महाराज की जय. मग आली कशी? खरोखरच आमची आई स्वर्गाला गेली. कारण की माणसाचं जेथून येणं झाला तिथंच आई जाणार. अरे वरती स्वर्गही नाही आणि वरती नरकही नाही. हाच स्वर्ग आहे इथंच करणे, इथंच भरणे. 21 स्वर्ग आपल्या पाठीच्या मागे लागलेला आहे का ना? एका मण्याला 4 छिद्र. 21 84 लक्ष येऊन ओलांडून आमची खेलनबाई आलेली होती आपल्या वडिलाच्या बंकनाडीमध्ये, वडिलाच्या ब्रह्मनाडीमध्ये. आणि या ब्रह्मनाडीमधून तेच एका मण्यामध्ये 4 छिद्र 21 84 आलेली होती वडिलाच्या लिंग पूर्णामध्ये. रघुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून समर्थानं प्रमाण सांगितलेलं आहे अगा ज्याने दिला जन्म तो तुझ्या कृपाने.
तुझा कैवारी. अरे या बसले 21 स्वर्गावरती रामकृष्ण गोविंद. या 21 स्वर्गावरती बसला जन्म देणारा आणि त्या जन्म देणाऱ्या पित्यापासून आमचं आईचं येणं झालं, कामून येणं झालं. कारण की आमच्या आईचं काही पुण्य असावं, काही निमित्त असावं, बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठल आवडी. काही पुण्य होता, काही प्रलब्ध होत, म्हणून आमची आई जन्माला आली, उदयास आली. आली कशी? पुण्य होत, काहीतरी पुण्य होतं आमच्या खेलनबाईचं, म्हणून उदयास आली. म्हणून समर्थानं सांगितलेलं आहे, कबीरानं त्याला पुरावा दिलेला आहे. अरे तू सगुण है तू निर्गुण है, अरे कोई न पाए अरे तू सगुण है तू निर्गुण है, अरे कोई न पाए अरे संत जन गुण को गाते, अजी संत जन गुण को गाते हैं. अरे मैं माया परंपार प्रभु तेरी कोई न पाए पार. अरे मैं माया परंपार प्रभु तेरी कोई न पाए पार. संत जन गुण को गाते हैं. परंपार प्रभु तेरी कोई न पाए पाय, ये संत जन गुण को गाते. कारण की आलेला होती आमची आई, प्रलब्ध होते, पुण्य होता म्हणून वडिलापाशी आलेली होती. परंतु या वडिलापाशी आलेली होती, परंतु आईला गरज होती दोन व्यक्तीची. जोपर्यंत दोन व्यक्ती एकत्र येणार नाही तोपर्यंत तिसरी वस्तू प्राप्त होऊ शकणार नाही. तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे अभंगाच्या प्रमाणाद्वारे, गाई बाप दोन्ही एक ठाई होती. होती आणि पुण्य गती कर्म कैसे होती. आईच्या वडिलाचा विचार एक झाला, आईच्या वडिलाचा विचार एक झाला आणि आमच्या खेलनबाईच्या तयारीला सुरुवात झाली. कारण की समर्थ सांगतात की आई बाप दोन्ही एक आई होती आणि पुण्य गती कर्म कैसे होती. पुण्य होतं, प्रलब्ध होता
ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. अरे मंथुनी नवनीता तसे गे अनंता. नंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. गाव कोणतं? आमचे सन्माननीय आदरणीय हरिभक्त पारायण ममताबाई पारधी मुक्काम फुलचूर निवासी या ताईकडून आमच्या हरिकीर्तनामध्ये आईच्या आत्मप्रित्यार्थ 50 रुपयाचं दानवस्तू आलेली आहे. आईकडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण की ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलेलं आहे मंथुनी नवनीता तैसे घ्य नंता आणि वाया व्यर्थ कथासाठी मार्ग. मंथन झालं, चिंतन झालं, आईचा विचार पटला, वडिलाचा विचार पटला आणि आमच्या खिलनबाईच्या तयारीला सुरुवात झाली. इकडे समर्थ सांगतात जोपर्यंत 2 वस्तू एकत्र येणार नाही दादा तोपर्यंत तिसरी वस्तू प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून एका गौरवणीमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे. एका गौरवणीमध्ये सांगण्यात आलेले आहे अरे घुसरण मांडलो दादा मांडलो दादा कोण्या गवड्याची राधा. हॅलो 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 घुसरानं मांडलो दादा कोण्या गवड्याची राधा. अरे घुसरानं झालं, चिंतन झालं, मनन झालं आणि आमच्या खेलनबाईच्या बनवण्याला सुरुवात झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय, भगवान की जय. त्याचप्रमाणे आमच्या